अमोर परोळेकर स्वतः इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. ताई पॅकरचे सर्वे सर्वा आणि दादर प्रभादेवीचे क्रिकेटचे चाहते अमोर परोळेकर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचंही स्वागत असेल. आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी महत्त्वाच्या मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. चला मॅच सुरू करायची. आयोजकांच्या सूचना येतात, कृपया मॅच सुरू करा. दोन्ही टीमला विनंती आहे, मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपला एक एक एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. असतील जे मात्र पहिल्या षटकामध्ये बॉलिंगला येतील. आणि पहिल्या षटकासाठी आमंत्रित केले पालघर एक्सप्रेस प्रज्योत अंभिरे यांना. वैयक्तिक पहिली आणि टीमसाठी पहिली ओव्हर घेऊन मात्र प्रज्योत अंभिरे येताना पाहायला मिळत आहेत. तर विले पार्लेचा स्टार बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल. विले पार्ल्याचा 360 रवी लिंगाला. आणि जोडीला जर पाहिलं तर नागेश वाडेकर या वर्षीचा शतकवीर, ज्यांनी या वर्षी एक शतक मारलंय रबर बॉल पावसाळी क्रिकेट, म्हणजे महाराष्ट्रात एकमेव शतक मारलंय ते मात्र नागेश वाडेकरने मारलंय. परंतु प्रज्योत अंभिरे याही गोलंदाजाच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली. वेग त्यांच्याकडे पाहायला मिळाला. मॅचला मात्र या ठिकाणी आता सुरुवात होते. स्ट्राईकवर रवी, नॉन स्ट्राईकला नागेश, बॉलिंगसाठी प्रज्योत. पहिला बॉल प्रचंड वेगात, परंतु बॅटर प्रमाणे कीपरलाही बीट करतोय आणि पाठीमागे जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे यशस्वी होतोय. आपण पाहतोय बामणे ट्रॉफी, आणि बामणे ट्रॉफीची ही दुसरी मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. शोएबभाई बामणे, त्याचबरोबर अखिलभाई बामणे, अर्षदभाई बामणे आणि संपूर्ण बामणे फॅमिली यांनी ही स्पर्धा आपल्यासाठी आणली आहे. यावेळेला फटका चांगला आहे, पॉइंटच्या दिशेने खेळा रवी लिंगालाने. 2 रन मिळतील आणि स्कोर जर पाहिला तर 3 वर जाताना पाहायला मिळेल. रवीकडे टॅलेंट आहे. रवीला आम्ही मुंबईच्या प्रत्येक मैदानात, म्हणजे मैदान कोणत्याही पद्धतीचं असू देत, रवीला बरसताना पाहिलंय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रज्योतचा वेगही आम्ही पाहिलाय. यावेळेला आणखीन एक फटका, यावेळेला पॉइंट. वा रवी वा. परंतु घोषांकित क्षेत्र आहे, 2 धावांसाठी तिकडे स्ट्रोक पाहायला मिळेल. म्हणजे वेगाचा फायदा घेतला आणि इकडे जर पाहिलं तर 2 धावांमध्ये हा स्ट्रोक परावर्तित केलाय. धावफलक जर पाहिलं तर 2 ने पुढे जाईल. 5 धावांवर धावफलक पाहायला मिळेल. एका बाजूला वेग आहे, एका बाजूला बॅटिंगची कल्पकता. यावेळेला आणखीन एक फटका कव्हर्सला खेळलाय, परंतु तिकडे खांबाला लागून बॉल आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आणि तिकडे जर पाहिलं तर 1 ने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. आता हे मैदान जर पाहिलं तर बऱ्यापैकी साधना क्रिकेट ग्राउंड आणि हे मैदान म्हणजे एक बऱ्यापैकी एक सारखंच पाहायला मिळेल. अरबाज यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. अरबाज भाई या, आपलं स्वागत आहे. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नागेश वाडेकर रवी लिंगाला बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. ओमसाई बांद्रासाठी आणि बॉलिंगसाठी आहेत प्रज्योत अंभिरे पालघर एक्सप्रेस. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. गोलंदाज स्वतः तिकडे पोहोचले. पहिल्या विकेटचं पतन. पालघर एक्सप्रेस पहिल्याच ओव्हर पासून अतिशय सुसाट सुटली आहे. पहिली विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पावसाचं पुन्हा एकदा आगमन होताना पाहायला मिळालं. परंतु पाऊस आला तरी मॅच नाही थांबणार, कारण ही क्रिकेट पावसाळी आहे. या पावसाळी क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. ओले चिंब होऊन क्रिकेट खेळायचं, पावसाच्या पाण्यामध्ये भिजायचं, चिखलामध्ये जायचं आणि क्रिकेट खेळायचं. या क्रिकेटची बातच न्यारी आहे, कारण हे क्रिकेट पावसाळी आहे. आणि आज आपण हे पावसाळी क्रिकेट बामणे ट्रॉफीच्या माध्यमातून पाहतोय. डोंगरीच्या या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये पहिल्यांदाच रबर बॉलची नाईट टुर्नामेंट होते. आणि माझ्या मते मोजक्या काही ठिकाणं असतील, कारण वरळीला एखादी नाईट टुर्नामेंट झालेली पावसाळ्यातील आठवते. नायगावला अपना बाजारच्या समोरच्या मैदानामध्ये नाईट टुर्नामेंट पूर्वी व्हायची, परंतु आता मागे 7-8 वर्षात नाही झाली आहे. आणि आता जर पाहिलं तर डोंगरीला आली आहे नाईट स्पर्धा. यावेळेला प्रचंड वेगातील बॉल आणि तिकडे 1 धाव मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 7 धावा धावफलकावर.
ओव्हर संपली पहिली आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर किशन देवेंद्र आलेत. रवी आणि किशन ही जोडी आहे. रवी किशन जोडी मैदानाच्या आतमध्ये विले पार्ल्याची. 7 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर ओमसाई बांद्रा. पाहूया कशा प्रकारची मॅच मात्र रंगेल. पाऊस कोसळतोय आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी मजा येते ज्यावेळेला पाऊस सुरू असताना मॅच पाहायला मिळते. वा वा वा. पाऊस, रेनी सीजन, मानसून क्रिकेट, रेनी सीजन क्रिकेट, बामनी ट्रॉफी के जरिए हम देख रहे हैं. और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने 7 और अगले ओवर के लिए आ रहे हैं खुद कप्तान पंकज पाटिल पालन. खुद का पहला और पारी का दूसरा ओवर लेके गेंदबाजी के लिए एक काफी रफ्तार के लिए जाने जाते हैं पंकज पाटिल. सामने है रवि. रवि ने इस गेंद को पॉइंट की दिशा में फिर एक बार खेला मगर रन मिलेंगे 2 रनों से स्कोर आगे 9 रनों पर. और जबकि इस पारी का दूसरा ओवर शुरू हुआ है, काफी जोरों से बारिश यहां चलती हुई मगर खेल नहीं रुकेगा क्योंकि ये बारिश का क्रिकेट है, रेनी सीजन का क्रिकेट है, बामनी ट्रॉफी है. रवि इस बार मिड विकेट की दिशा में खेला. वहां गलती तो हुई थी, रन लेने का या नहीं, वहां किशन और रवि में कॉल प्रॉपर नहीं था और उसी के कारण एक को वापस लौटना होगा. रनआउट के जरिए किशन नाराज, दूसरे विकेट का पतन. किशन रनआउट के जरिए आउट होकर वापस लौटेंगे. 5 ओवर का ही मुकाबला है और 5 ओवर के मुकाबले में दूसरा ओवर प्रगति पर है. देखना होगा नए बैटर बैटिंग के लिए कौन आ रहे हैं क्योंकि 2 विकेट वापस लौट चुके हैं. रवि लिंगाला मैदान के ऊपर इस वक्त भी हम देख रहे हैं. काफी मात्रा में बारिश चल रही है और इस सीजन में और इस जुलाई के महीने में काफी मात्रा में बारिश भी हुई है. पूरे महाराष्ट्र में पिछले कुछ दिनों में बारिश के ही चर्चे हैं और आज इस मुकाबले को हम देख रहे हैं बामनी ट्रॉफी के जरिए. पहली बार इस मैदान पर रेनी सीजन में 1 लाख की टूर्नामेंट हो रही है और वो भी डे नाइट के जरिए हो रही है. और इसीलिए शोएब भाई आपके और पूरे बामनी फैमिली के हम शुक्रगुजार हैं क्योंकि इतनी बड़ी टूर्नामेंट और वो भी रेनी सीजन में और वो भी डे नाइट. जबकि पिछले 7-8 साल से मुंबई में ऐसा हुआ ही नहीं कि नाइट टूर्नामेंट रेनी सीजन की हुई है. तो बहुत सालों के बाद मुंबई में रेनी सीजन के नाइट टूर्नामेंट आई. मुंबई में नहीं, महाराष्ट्र में. टर्फ पर एक फोर्स 1 की टूर्नामेंट रही थी मगर ये ओपन ग्राउंड की टूर्नामेंट है और यहाँ रफ्तार ज्यादा थी, बॉल को उछाल ज्यादा थी, उछाल थी और उस उछाल को खेलना चाहते थे पॉइंट के जरिए. रवि बैटिंगला कोण आहे? अमोल कांगणे. अमोल कांगणे एक चांगला बॅटर आहे विले पार्ले परिसरातील. पाऊस मात्र मोठ्या प्रमाणावर धो कोसळतोय. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंकज पाटील या पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा फायदा घेत आहेत. पाण्यामध्ये बॉल पडल्यानंतर बॉल जर पाहिलं तर कीपरकडे जातोय आणि तिकडे जर 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या दुसरी ओव्हर सुरू असताना 10 झाली है. 10 रन बने हैं. बामनी ट्रॉफी का एक बड़ा आयोजन अंजुमन क्रिकेट क्लब दाभोल द्वारा ये बड़ी टूर्नामेंट हम देख रहे हैं इस डोंगरी के अंदर. इस बार भी हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे और एक विकेट का पतन यहां होता हुआ. अमोल कांगने को भी वापस लौटना होगा. अच्छी गेंदबाजी हो रही है और उनका साथ दे रहे हैं फील्डर भी. अच्छी फील्डिंग वहां. ओमकार देसाई आए थे गेंद के नीचे और एक विकेट का पतन. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. विकेट जा चुके हैं 3 और रन बने हैं 10. एक बॉल बाकी है. यस, 3 विकेट का नुकसान, 10 रन बने हैं. सोहेल आ चुके हैं बैटिंग के लिए. वडाला के खिलाड़ी एंटोफिल के. देखना होगा किस तरह से बैटिंग करेंगे ओमसाई बांद्रा के लिए. सामने अब तक पंकज पाटिल ने अच्छी गेंदबाजी की है. जो उछाल यहां बारिश गिर रही है उसका फायदा उठाया अब तक गेंदबाजों ने. काफी मात्रा में बारिश और ये बारिश का क्रिकेट है. ओहो, रफ्तार और उछाल दोनों देखने मिला.
और एक मजा है बारिश का क्रिकेट देखने का, और बामने ट्रॉफी के जरिए आज पूरा महाराष्ट्र ये मजा उठा रहा है। और 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 11, 3 विकेट का नुकसान। डोंगरी स्पोर्ट्स आणि वेलफेअर असोसिएशनचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रेक्षक आनंद घेतात पावसाळी क्रिकेटचा। प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलेत वरोर पालघर। या बॉलला खेळण्याचा प्रयत्न तर जरूर होता टप्प्याच्या बॉलला समोर, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि 1 रनने जर पाहिलं तर स्कोर 12 वर जातोय। प्रज्योत अंबिरे, पंकज पाटील यांची आग ओकणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय। प्रज्योत समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पाण्यातच थांबतोय। सोपं असतात अशा प्रकारचे बॉल अडवणं, परंतु अडवला प्रज्योतने, रन मात्र नाही मिळणार आहे। रवी लिंगाला मात्र एक असा खेळाडू आहे जो फायटर आहे, विलेपार्ल्याचा फायटर, बॅटिंग करतोय आणि रवीला मात्र इकडे आपल्या टीमला संकटातून बाहेर काढावे लागेल। परंतु आम्ही रवीला रबर बॉल क्रिकेट सुद्धा तेवढंच दर्जेदार खेळताना पाहिलंय आणि आज ओमसाई बांद्रासाठी त्यांना ते खेळावं लागेल। यावेळेला वेग होता, बाउन्स होता, कीपरकडे बॉल जाईल आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे ती 12 वर थांबलेली आहे। 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वरोर गावचा असणारा हा बॉलर आहे, नाव प्रज्योत अंबिरे। रवी यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे। करण मोरे, ओ काय कॅच पकडली आहे, जबरदस्त। पाऊस सुरू असताना पाण्यामधून मार्ग काढला आणि करण मोरेने काय अफलातून कॅच पकडली आहे। रवी लिंगाला आउट। ओव्हर सुरू आहे, तिसरी, रन झालेत 12 आणि विकेट गेले त्या 4। ओमसाई बांद्रा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय इकडे फायदेशीर राहिलाय कॅप्टनचा आणि आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन बरोबर राजा असतील, संजू असतील, सनी असतील, साजिद लाला असतील यांचंही सहकार्य लाभलंय, विकी असतील आणि खऱ्या अर्थाने शोएबभाई बामणे आणि त्यांचा संपूर्ण मग बंधू अखिलबाई असतील, अर्षदबाई असतील आणि संपूर्ण बामणे फॅमिली आणि आज बच्चे कंपनी मात्र मोठ्या प्रमाणे बामणे कुटुंबातील या ठिकाणी आलेले आहेत, त्या सगळ्यांचंही स्वागत। पाऊस थांबला आणि पहा पावसाचं पाणी कशा पद्धतीने जाताना बाहेर दिसतंय। यावेळेला फटका ताकदवर खेळलाय, 1 रन त्या ठिकाणी मिळेल, परंतु पुन्हा इकडे तिकडे करण मोरेच आहेत। बॅटिंग साठी नवीन बॅटर आलेले आहेत, गोपेंद्र बोहरा, गोपी बोहरा बॅटिंग साठी आलेले आहेत। धाव संख्या जर पाहिली तर आता तिसरी ओव्हर सुरू असताना 13 धावा चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे। तिसरा सामना जर पाहिला तर इकडे विजेत्यांमधला खेळवला जाणार आहे। याही वेळेला जर पाहिलं तर पोल करण्याचा प्रयत्न केला जातोय, 1 रन तिकडे मिळेल आणि स्कोर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल। ओव्हर संपल्या 3 आणि धाव संख्या झालेली आहे ती 14, 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत। आपण पाहतोय अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आयोजित असणारी स्पर्धा बामणे ट्रॉफी, बामणे चषक।
15 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी चौथी ओव्हर सुरू आहे आणि चौथ्या ओव्हरसाठी बॉलिंगला आलेले आहेत परेश आरेकर. पालघर जिल्ह्यातील वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे त्यांची. यावेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेने. गोपेंद्र बोहरा, गोपी याच्या बॅट मधून जातोय बॉल सीमा रेषा पार. षटकार. गोपेंद्र बोहरा जो खेळाडू ओमान या देशासाठी वन डे इंटरनॅशनल मॅच देखील खेळलेला आहे, तोच मात्र आज या ठिकाणी खेळायला आलाय. डोंबिवली फास्ट गोपी, गोपीच्या बॅट मधून सिक्सर आलाय आणि धावसंख्या आता पुन्हा एकदा पुढे जायला सुरुवात होईल, कारण हा सिक्सर आत्मविश्वास देईल. सोहेलच्या जोडीला गोपी आहेत. गोपी समोर जर पाहिलं तर परेश आरेकर. परेशकडे देखील वेग आहे, परंतु गोपीला बॅटिंग करताना आपण पाहतोय. आणखीन एक, याही वेळेला मात्र बिग हिट केलाय, परंतु फिल्डर प्रयत्न करत होते, परंतु हा सुद्धा बॉल जातोय सी. या मॅचचं पारडच बदलून टाकलं. असं वाटत होतं कुठेतरी 25-30 मध्ये धावसंख्या सीमित राहते की काय, परंतु त्याच वेळेला गोपीचं आगमन आणि गोपीच्या या ठिकाणी मोठ्या फटक्याला सुरुवात झाली. आणखीन एक, हो या वेळेला गोपीचं पुन्हा एकदा आक्रमण आणि याही वेळेला बॉल सीमारेषा पार. 4-4-4-4 चौकार. काय जबरदस्त कामगिरी. ये वही खिलाड़ी है जिन्होंने ओमान के लिए वनडे इंटरनेशनल क्रिकेट भी खेला है और इस टूर्नामेंट को खेलने के लिए आ चुका है. और क्या खेल रहा है क्रिकेट, बेहतरीन बैटिंग. इंटरनेशनल क्रिकेट खिलाड़ी गोपेंद्र बोहरा. या वेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र कव्हरच्या दिशेने निघालाय. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे थांबवलाय. कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आणि गोपीचाही तो प्रयत्न होता की पुढच्या ओव्हरसाठी देखील स्ट्राईक घेऊ, परंतु धाव नाही घेतली आहे आणि स्कोर झाली आहे 4 ओव्हर नंतर स्कोर झालाय 33 धावा. 33, एक ओव्हर बाकी है. चार ओवर के बाद 33 रन बने हैं और अभी भी एक ओवर शेष है. देखना होगा. गोपेंद्र बोहरा साथ में है सोहेल. पहले 3 ओवर में अच्छी गेंदबाजी रही थी, मगर एक ओवर में काफी बढ़िया बैटिंग की है यहाँ गोपी ने और उसी के कारण फिर एक बार मैच में आ चुकी है ओमसाई बांद्रा. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. आपण ज्या ठिकाणी आपण पाहू शकता बामणे ट्रॉफीला आपण पाहतोय. बामणे ट्रॉफी आज जर पाहिलं तर पहिला दिवस या बामणे ट्रॉफीचा आपल्याला पाहायला मिळतोय. समीर इनामदार साहब यहाँ आ चुके हैं. आपसे विनती है आपको जल्द से जल्द मेन स्टेज पर आना है. आपका इस टूर्नामेंट में तहे दिल से स्वागत. ओमकार देसाई, ओ धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नाही. मागील 2 बॉल डॉट आलेले आहेत. प्रत्येक बॉल हा महत्त्वाचाच असतो, निर्णायक असतो. आणि इकडे जर पाहिलं तर ओमकार देसाई अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पावसाळ्यात मात्र त्यांना बॉलिंग करताना आम्ही जास्त वेळा पाहिले आणि आज तेच पाहायला मिळत आहेत. श्रीनगर टीमचे कॅप्टन होते ISPL मध्ये.
धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी, परंतु पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात बॉल जाईल. धावसंख्या इकडे पुढे जाईल 34 धावा. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या परिस्थितीला अनुसरून बॉलिंग करतायत ओमकार सध्या. ओमकार देसाई आणि समोर जर पाहिलं तर सोहेल. आणि या मैदानात साहिल सांगतात की या मैदानात ओमकार यांनी खूप चांगल्या खेळी बरेच वर्ष करतायत. प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळतोय घोषांकित क्षेत्रात. एक गोष्ट मात्र पाहायला मिळते की गोपीला नॉन स्ट्राईकला ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलेले आहेत. ओहो ओहो, ओमकार चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आले. आतापर्यंत जर पाहिलं तर जो ग्राफ मात्र पुढे चालला होता त्याला पुन्हा एकदा लगाम घातलाय. कारण आहे 4 बॉलमध्ये फक्त 2 रन आलेले आहेत. खूप चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना ओमकार देसाई. ओली विकेट आहे त्याचा फायदा या ठिकाणी गोलंदाजीत घेत आहेत. त्यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर माघारी परतावं लागतं. एक गोष्ट झाली, ज्या गोपीने बहरात आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आलं त्या गोपीला मात्र शेवटच्या 7 बॉलमध्ये स्ट्राईक मिळूच शकली नाही. शेवटच्या 6 बॉलमध्ये. आणि ओमकार यांनी देखील काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. डायरेक्ट हिट केला. प्रशांत यांनी बॅटिंग साठी जर पाहिलं तर ओमकार यांनी डायरेक्ट हिट केलाय आणि जिशान येत आहेत मात्र बॅटिंग साठी. धाव संख्येला जर पाहिलं तर 35 वर थांबवलंय. ओमकार यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर खेळला मिड विकेटच्या दिशेने. तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन तिकडे मिळणार आहे आणि एकाच जागेवर समाधान मानावं लागेल. काय बॉलिंग केली ओमकार देसाई यांनी देखील, जबरदस्त कामगिरी. आणि धाव संख्या झाली ती 36 धावा झाल्यात. 37 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. साहिल कांबळी आमच्या बरोबर जुडले गेले आहेत कॉमेंट्रीसाठी आणि आता मात्र दुसऱ्या डावासाठी त्यांना मी आमंत्रित करतोय.
गोपी गोलंदाजीसाठी सामन्याला सुरुवात होते. गोपीचा पहिलं षटक सामना करेल तो करण. सुंदरचा फटका भिरकावून देऊया, पाहूया किती धावा होतील. डिक्लेअर. सुंदराची फटकेबाजी करते, पाहूया किती धावा होतील. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. प्रशांतच्या बॅटमॅननं पहिला षटकार. धावफलक त्या धावसंख्या झाली ती 2 चेंडू 8 धावा. सुंदराची फलंदाजी करतोय तो प्रशांत. अजूनही सुंदराची फलंदाजी करतोय तो प्रशांत. विकेटचा पलटण, खेळाडू बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. झेल पकडली ती गोपी यांनी. सुंदराची गोलंदाजी करतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विनायक भोईर फलंदाजासाठी डावकुरा फलंदाज असेल विनायक भोईर. हे ज्यानंतर तारे सितारे खेळताना दिसतील फरदीन, हरदीन आणि श्रेयस कदम सिक्सर किंग सुद्धा दिसेल मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. सुंदरचा फटका भिरकावून दिलाय. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. धावफलक धावसंख्या झाली ती 8. 3 चेंडू 8 धावा. 1 गडी बाद तंबूच्या आसऱ्याला परतलाय. सुंदरचा फटका पुन्हा एकदा भिरकावला. पाहूया नॉन स्ट्राईक वर असेल तो करण आणि स्ट्राईक वर येतो विनायक. सुंदराची गोलंदाजी करतो. पहिल्या षटकात एक षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 1 षटक पुन्हा. धावसंख्या झाली ती 9. 1 गडी बाद 9 धावा. ताई पॅकर्स. एक षटक. धावसंख्या झाली होती 9. 1 गडी बाद 9 धावा. आता नवीन गोलंदाजी मार्कसाठी जिशान. सुंदराची गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी हमसाई बँड्रा. तर जिशान गोलंदाजीसाठी तर सामना करेल तो. 24 चेंडूत 28 धावांची गरज. तर जिशान आपल्या संघाला कुठल्या बाजूने चुकवतो पाहूया. सुंदराचा फटका भिरकावून दिला. पाहूया किती धावा होतील. करण सुंदराची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा 9 चेंडू असेल का.
नो बॉल आणि 1D +1 असेल. धावफलक धावसंख्येवरती 13 एक गडी बाद 13 धावा. अजूनही विजयासाठी 23 चेंडू 24 धावांची गरज. जिशान गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा नो बॉल. धावफलक घालतोय धावसंख्येवरती 'स्ट्राईक करेल तो विनायक. धावफलक घालतोय धावसंख्येवरती 15. पुन्हा एकदा जिशान सुंदरची किपिंग करतो राबी लिंगाला. धावसंख्या झाली ती 16. एक गडी बाद 16 धावा 4 चेंडू. दुसरं तशात 20 बॉल मध्ये प्लस अवंतर धाव आणि +1 असेल. धावफलक घालतोय धावसंख्या झाली ती 18 धावा. अजूनही विजयासाठी 20 बॉल मध्ये 19 धावांची गरज असेल. अजूनही ओमकार देवीदास देसाई बॅटिंगसाठी बाकी आहे. मॅन फ्रॉम कुर्ला नेहरू नगर. पुन्हा एकदा जिशान डिक्लेअर झोन असेल. धावफलक घालतोय धावसंख्या झाली ती 19. 2 षटका पूर्ण. धावसंख्या 19. एक गडी बाद 19 धावा. विजयासाठी 18 चेंडूत 18 धावांची गरज. ताई पॅकर्स का बँड्रा ओमसाई बँड्रा किसन देवेंद्र अँड कंपनी खेळताना मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. पुन्हा एकदा गोपी गोलंदाजीसाठी. डोंगरी 11 सज्ज राहायचं. यानंतर लगेच तुमचा सामना असेल राज जगताप अँड कंपनी. अजूनही 16 चेंडूत 17 धावांची गरज असेल. धावफलक घालतोय धावसंख्या झाली ती 20. एक गडी बाद 20 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी वर आहे तो. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. धावफलक घालतोय धावसंख्या झाली ती 21. सुंदराचा फटका भिरकावून दिला. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाईल. चौदा बॉल 15 धावांची गरज असेल. चौदा चेंडूत 15 धावांची गरज.
सुंदरचा फटका भिरकावून दिला. पाहूया किती धावा होतील. 2 धावा. अजूनही 13 बॉल 13 धावांची गरज. सुंदराची गोलंदाजी होत होती. गोपी यांनी 2 षटक टाकले. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोपी यांचा. पुन्हा एकदा गोपी गोलंदाजीसाठी. सुंदराचा फटका भिरकावून दिलाय. डिक्लेअर झोन मध्ये असेल. धाव फलक धावसंख्या झाली ती 25. 3 षटका पूर्ण. धावसंख्या 25. 1 गडी बाद 25. 12 चेंडू 12 धावांची गरज. पाहूया ओमसाई बँड्रा का टाई पॅकर्स. दोन ओव्हर गोपी यांनी गोलंदाजी केली. 2 ओव्हर मध्ये 15 धावा देऊन 1 गडी बनविला तो गोपी. तर नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन येतो. 12 चेंडू 12 धावांची गरज. नितेश गोलंदाजीसाठी. तर फलंदाजीसाठी स्ट्राईकला येतो करण. नितेश माफ करा. नितेश गोलंदाजीसाठी. सुंदराचा फटका भिरकावून दिलाय. डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर आजूबाजूला डिक्लेअर झोन असेल आणि गच्चीत 4 धावा आहेत आणि समोर षटकार आहे. हाच डर्बीचा मैदान म्हणून ओळखला जातो. अकरा चेंडू 10 धावांची गरज. सुंदराचा फटका पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. करणच्या बॅट बंद. सुंदराची फलंदाजी होते. करण वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. अजूनही 10 चेंडूत 8 धावांची गरज. सुंदराची फलंदाजी करतोय करण. डिक्लेअर झोन असेल. धावफलक करतो. धावसंख्या झाले ते 30. 3 क्रमांक 3 षटक पूर्ण झाले. 1 गडी बाद झाले. धावसंख्या झाली ते 30. अजूनही 9 चेंडूत 7 धावांची गरज असेल. सुंदराची फलंदाजी करतोय तो करण. भिरकावून दिला. पावा किती धावा असेल. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. करण मोरेच्या बॅट मधला षटकार. धावफलक करतोय. धावसंख्या झाली ती 36. अजूनही विजयासाठी 1 धावांची गरज असेल. 8 चेंडू 1 धावांची गरज. सुंदराची फलंदाजी केली तर करण मोरे सिक्सर किंग. पुन्हा एका बाजूने आपला सामना झुकवला येतो टाय पॅकर्स या संघाने. ओमकार देसाई अँड कंपनी. पुन्हा एकदा भिरकावून दिला. ब्रँडेड पटका आणि संघ विजय झाला तो टाय पॅकर्स. अभिनंदन. आता यानंतरचा सामना डोंगरी 11 विरुद्ध टाय पॅकर्स. ओमकार देसाई अँड कंपनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं. राज जगताप. बोल ना.